नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि मंडळी, आज मी आलो आहे ते म्हणजे बोडणी कोलीवाड्यामध्ये. आणि शिमगा होऊन गेला आहे आणि शिमग्याच्या निमित्तानेच हे बघा सगळ्या बोटी आहेत ना तुम्हाला बंदरामध्ये लागलेल्या दिसत आहेत. आणि आज असणार आहे तो म्हणजे हल्दीचा स्पेशल व्हिडिओ. 2 सख्या बहिणींची हळद आहे, अनुष्काताई आणि दीक्षाताई या 2 सख्या बहिणींची आज हळद असणार आहे. आणि कोली लोकांच्या हल्दीमध्ये काय मजा मस्ती धमाल असते ना, ती सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. चला आता मंडपामध्ये जाऊ. सगळ्यात अगोदर तुम्हाला दोन्ही नवरी मुलींना दाखवतो, त्याच्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करू. म्हणजे मंडपामध्ये काय काय तयारी चालू आहे सकाळपासून ती सर्व तुम्हाला दाखवतो. चला. आणि सकाळी सकाळी सुरुवात झाली ते म्हणजे हल्दीला लागणारा मावरा कापायची. आणि या बाजूला अनुष्काताईचे काका दिसतात. काय नाव तुमचं? मिथून. मिथून काका. आणि आज कशी तयारी असणार आहे हल्दीची? हल्दीची फुल तयारी आहे. आणि मावरा काय काय आहे? मावरला आहे शकला येते का या बाजूला काका सकला कापून झाला ना? सकला कापून झाला, कुपा कापतोय. येऊ दे का कुप्याचे पीस दे का कापावचा, नारब कापावचा, लय मावर तांबी कापावच्या, बराच भाव आहे. आणि आपल्याला हल्दी बोलल्यावर फक्त मावराच असते. मावरात पोलिंज आहे मावऱ्याचा. पाल्याची कवट पण आहे एकदम सुपर हिट. कुप्याचे पीस दे का कसले ते मोठे मोठे. आणि या कुप्याचा काय फ्राय आणि कालवण. हा. आणि सकाळी नाश्त्याला काय आज? चवला जवला भाकर फेमस आहे म्हणजे बोडणीची जवला भाकर. आणि येते का बहुतेक तरी मच्छी कापून झाली, आता थोडीफार राहिली ना ती कापताना दिसत आहेत तुम्हाला. ही बघा, आणि ही बघा सगळी मच्छी आहे ना ती कापून झालेली आहे. आई काय आहे? सकला सकला आणि घोल दिसते तुम्हाला. ही देखा. आणि या बाजूला आई दिसतात आणि यांच्याच 2 नातींची आज हळद आहे. आई कसा वाटते आज 2 नातींची हळद आहे तुमच्या? 2 नातीची हळद आहे. अनुष्का आणि दीक्षा हिचं शुभ कार्य आहे, ते सुखाने पार पडू दे आणि कार्य आनंदाने पार पडू दे. आणि हे बघा मित्रांनो, दुपारच्या हल्दीच्या जेवणासाठी सकला बघा, सकल्याचा कालवण आहे. आणि या बाजूला सगळा महिला मंडळ आहे ना तो जेवण करताना दिसतोय तुम्हाला हल्दीचा. आणि हे बघा या बाजूला आई काय नाव तुमचं? आज काय बनवतो? कुप्याचा कालवण आणि दुसरं काय? कुप्याचा कालवण आणि सकल्याचा कालवण इथे मोठ्या टोपामध्ये होताना दिसतंय. मटण पण आहे काय? चला आता आपण चाललोय ते म्हणजे 2 बहिणींच्या मंडपामध्ये, दीक्षाताई आणि अनुष्काताईच्या मंडपामध्ये. आणि सुंदर असा मंडप केलेला दिसतोय तुम्हाला. हे बघा. आणि हल्दीची पण पूर्ण तयारी झालेली दिसते तुम्हाला. हे बघा. आणि मस्तपैकी सायलेंट मध्ये गाणी लागलीत हल्दीची. तर चला, थोड्याच वेळात तुम्हाला हल्दीमध्ये काय धमाल मजा मस्ती असते ना ती तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता सुरुवात झाली, हळूहळू लोक येत आहेत. आता मस्त सुंदर असं डेकोरेशन पण इथे बघायला भेटतंय. हे बघा. आणि दोन्ही नवरी मुली आहेत ना ते सजण्यासाठी गेलेले आहेत. आता त्यांना 2 तास तरी लागतील. आणि या बाजूला ताई दिसतात. काय नाव तुमचं ताई? माझं नाव माळसा. आणि काय नाश्ता करतो सकाळचा? काय आहे सकाळच्या नाश्त्याला? कोलिम आहे, कोलिम वांग आणि रोट्या आणि कुप्याचं कालवण. सकाळची मस्तपैकी जवला भाकरीचा नाश्ता. आणि या बाजूला नवरी मुलीचे बाबा दिसत आहेत. नमस्कार काका. नमस्कार. कसे आहेत? चांगला आहे. आणि आज तुमच्या दोन्ही मुलींची हळद आहे, तर कसा वाटते तुम्हाला? चांगलं वाटतंय, खूप छान. मस्त वाटते. मग आज भरपूर नाचणार, मजा मस्ती धमाल. धमाल करू, मजा मस्ती रात्रीची. आणि हे बघा सगळे आता नाश्ता करायला बसलेत. आणि नवरी मुलीचे बाबा पण मस्तपैकी भाकरी आणि जवला खाताना दिसत आहेत तुम्हाला. तर मित्रांनो, या सकाळी नाश्ता करायला आणि नाश्त्याला येते म्हणजे जवला भाकरी. चला नाश्ता करून घेऊ आणि नंतर तुम्हाला दाखवतो काय बाकीचे कामं चालू आहेत. नवरी मुलीची दुसरी आजी दिसते, बरोबर ना? कसा वाटते आज तुमच्या 2 नातीशींची हळद आहे आज? चांगलं होऊन दे, नको तुझा संसार सुखी देव दे, तुझ्या हाती काही लागलं देव दे आणि नवरा मुलीनी सुखानी देव दे, दाखवून बोलून असू दे. आणि आता नवरी मुली सजून रेडी झाल्या काय? त्यांना देवाजवळ नेतील ना? आणि त्याच्यानंतर काय असणार आहे प्रोग्राम पुढचा? पाया पराला नेतील आणि मग गावभर फिरवतील नवरी मुलींना. फिरवणार अशी वाजीत गाजीत आणतील. कार्य चांगलं होऊ दे, आनंदात नाचू दे, हसू दे, खेळू
संसार सुखी येऊ दे. मग आज रातची तुम्ही पण नाचू का नाही हल्दीला? हो, मी नाचन. फुल मजा मस्ती धमाल. या. मला लय हाऊस आहे हा नाचायची. आज नाचा मस्त पैकी. नवरी मुलीची मावशी ना तुम्ही, मग आज कसं वाटते? लय मस्त आनंद वाटत चांगलं. आणि मस्तपैकी सजून धजून रेडी आहेत. आज कुठला लुक करणार आहोत? मग हल्दीला दुसरा लुक ना? हो मस्त दुसरा सगळ्यांचा. मस्त मजा मस्ती रात्रभर. आता तुम्हाला डान्स बघायला भेटणार आहे रात्रीचा जाम पण. एन्जॉय करू आम्ही. चालेल धन्यवाद. मस्तपैकी स्पीकरवर गाणी लागलीत आपली जुनी आणि इथे आयो नाचताना दिसते तुम्हाला आणि या बाजूला सगळी भाजी सोलताना दिसते तुम्हाला. हे बघा, ज्यांना उपवास आहे त्यांच्यासाठी भाजी उद्यासाठी. आणि इथे आजी आहे ना, ती फुल एन्जॉय करताना दिसते तुम्हाला हल्दीला. तुला नवरी मुलीची मम्मी दिसते. कशा आहात? कसा वाटते आज तुमच्या मुलींची लग्न आहेत दोघींच्या पण? आज हळद आहे, उद्या लग्न आहेत. कसा वाटते? आणि हे बघा, नवरी मुलीच्या मम्मीच्या सर्व मैत्रिणी हल्दीला काम करताना दिसतात. मस्तपैकी मटर सोलतायत. या बाजूला सर्व पूजेची तयारी चालू आहे. इथे नारळ वगैरे दिसतात, इथे कडा वगैरे सजवलाय आणि इथे नवरी मुलीची मावशी आणि मामी ना. मावशी आणि मामी ही जेवणाची काय पद्धत आहे जरा सांगा ना. ती आमच्या लग्नात पहिला देवाचा मान असते. जेवण झालं की जेवण देवाला सगळे इथं मांडायला लागतंय. कुलीच्या देवाला, घरच्या देवाला, सगळ्या. ही आता किती 5 ताटं काढलीत? पहिले 5 ताटं काढतातच आमच्या. 5 ताटं काढतात. 5 ताटं काढतात हे बघा, देवांसाठी 5 ताटं काढलीत. त्याच्यामध्ये भात आहे, लोणचं आहे, पापड आहे, चवल्याची भाजी आहे. म्हणजे नैवेद्यच एक प्रकारचा देवाला. नैवेद्य पहिला नैवेद्य देवाला. अगोदर घरच्या देवाजवळ आपण ताट मांडणार आणि बाकीची 4 ताटं कुठे नेणार? एक आमच्या वाडावरला ना, आणि कुलीच्या देवाजवळ, हा. आणि एक आमच्या देवीला, कुलदेवताला. म्हणजे आपला जो शुभ कार्य असतो त्याच्यामध्ये आपण वाडवडिलांना पण आमंत्रण देतो आणि त्याच्यानंतर आपले जे देव असतात त्यांना पण आपण लग्नासाठी आमंत्रण देत असतो. पहिलं आमंत्रण सगळ्यांना आमंत्रण करतोय. हा, कारण की हे शुभ कार्य आहे, त्याच्यामध्ये तुम्ही या. कार्याला या. आणि नवरी मुलींचा छोटा भाऊ दिसतोय. काय नाव काय तुझा? आणि मस्तपैकी कुर्ता वगैरे घालून सजून धजून रेडी आहे. मग आज हल्दीला नाचशील का नाही? जाम जाम ने. चल भेटू नंतर. ही नवरी मुलीची वहिनी ना तुम्ही? काय नाव तुमचं? नमिता ताई. आणि मस्तपैकी सजून रेडी आहेत. हा कुठला लुक केलात तुम्ही? साडी नेसली आणि रात्री वेगळा लुक नाचायला. मग आज फुल मजा धमाल मस्ती करणार. चला, नवरी निघाले का आपल्या दोन? निघालेत. मेकअपला टाइम जातो जरा. चालेल चालेल, भेटू नंतर. रिक्षाताई पण निघून रेडी आहे आणि आता आजीचा आशीर्वाद घेताना दिसतंय तुम्हाला. तर दोन्ही पण नवरी मुली निघून रेडी आहेत आणि या बाजूला आहेत ते म्हणजे मुलींचे पप्पा आणि मम्मी. कसं वाटते? खूप छान वाटतंय. खूप छान वाटते. आणि तुमच्या 2 मुली मस्तपैकी सजून धजून रेडी झाल्यात. कशा वाटतात ते? खूप छान वाटतात आज. आणि मम्मीला पण विचारू. मम्मी काय मगाचपासून बोलत नाही, बोला काहीतरी. आज कसं वाटतं तुम्हाला? मस्त वाटते. नवरी मुलीच्या मामी आणि मावशी आहेत आणि त्यांनी पण मस्तपैकी सुंदर असा लुक केलेला आहे. हा बघा, छान अशा साड्या नेसल्यात मामीने आणि मावशांनी. मग रात्री परत दुसरा लुक ना? एकदम भारी वाटतोय तुमचा लुक सगळ्यांचा. नवरी मुली तर भारीच वाटतात, पण त्यांच्या मामी आणि मावशा पण खूप सुंदर दिसतात या लुकवर. रात्री कुठला लुक आहे सांगाल का नाही? सस्पेन्स आहे. अच्छा अच्छा, चालेल. चला चला, घरातून निघायची आता तयारी चालू झाली आणि इथे करवल्या पण मस्तपैकी कडा वगैरे घेऊन रेडी आहेत एकदम. आणि नवरी सोबतच नवरीच्या करवल्या पण मस्तपैकी सजून धजून तयार आहेत सर्व.
आणि आता दोन्ही पण नवरी मुली आहेत ना ते घरच्या कुलदैवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले. तुमच्या घरचे कुलदैवत नाही हो कुलदैवत आमचं. आणि कुलदैवतांचे दर्शन घेताना दिसत आहेत दोन्ही पण. म्हणजे आपलं जे कार्य आहे ते चांगलं व्हावे त्यासाठी हे आपण देवाजवळ प्रार्थना करत असतो. घरच्या कुलदैवतांजवळ आपण मानपान घेऊन गेलो होतो आणि त्याच्यानंतर आलो ते म्हणजे गावातली यांची गावदेवी आहे ना, गावदेवीला तिचा मानपान देतो आणि त्याच्यानंतर आपण शुभ कार्याला सुरुवात करत असतो. नवरी मुली दिसतात आणि त्यांची बहीण ना, मगाशी मी तुम्हालाच नवरी केली आणि इथे छोट्या छोट्या करवल्या दिसतात. कुठला लुक केला हो तुम्ही? सिम्पल लुक, वेस्टर्न लुक आहे ना, वेस्टर्न लुक केलाय एकदम भारी. आणि रात्री आता दुसरा लुक असणार आहे ना तुमचा. चला आता आपण कुठे जाणार आहोत? रेवसला. त्या बाजूला छोट्या छोट्या करवल्या दिसतात. बेबी काय नाव काय तुझं? आणि ड्रेसिंग बघा कसली मारली यांनी, खतरनाक एकदम. तुझं नाव काय? तुझा जोरात सांग. मला वाटलं ते मगाशी तुझ्या नकली केस आहेत. दाखव केस, दाखव केस, दाखव. हे बघा असं वाटत नकली केस लावली. तुझं नाव काय? देवांच्या मंदिरामध्ये पाया पडून झालं. आता फक्त रेवसला जायचं बाकी आहे. अजून किती टाइम जाईल रेवसला जायला? 1 तास. मग आल्यानंतर सगळे डीजेवर नाचणार. मग आता दोन्ही नवरी मुलींसाठी एक डान्स होऊन जाऊ दे.
संध्याकाळचे 4 वाजलेत आणि डीजे बंद झालाय आता. आणि या बोडणी गावामध्ये ना नियम सगळ्यांना सेम आहे. एकदा 4 वाजले ना की संध्याकाळचा डीजे बंद आणि रात्रीचा 1 वाजेपर्यंत. चला मस्तपैकी दुपारच्या भर कडक उन्हामध्ये सर्व नाचून एकदम धमाल मजा मस्ती करून दमलेत. आता चाललेत ते म्हणजे सर्व मंडपामध्ये. 4 वाजले आणि तुमच्या इथे 4 वाजले की कंपल्सरी बंद ना डीजे आणि रात्री 1 वाजेपर्यंत. बंद केले ना, हा सर्वांना नियम सेम. नियम ऐकावेच लागतात. मस्त तरी जाम मजा केली हो. खूप एन्जॉय. दीक्षाची अनुष्काच्या हल्दीला मजा, रातची फुल धमाल मजा मस्तीने. रातची फुल धमाल. दुपारी कडक उन्हामध्ये नाचून झाल्यानंतर आता वाजलेत ते म्हणजे 4:30-5 आणि आई बाबांचा आशीर्वाद घेऊन आता लवकरच हळद लावण्याचा प्रोग्राम पण चालू होणार आहे. आता हळद लावायची सुरुवात केली आणि पहिला मान आहे तो म्हणजे आजीचा ना, आई आहे ना आजीचा. आणि आजीचा पहिला मान, आजी सर्वात आधी हळद लावताना दिसते 2 नातींना. आणि नवरी मुलींसोबतच 4-5 करवल्या पण बसल्यात. चला आणि बाकीचा महिला मंडळ आहे ना तो पण हळद लावण्यासाठी आता थांबलेला आहे. हा बघा. आणि आता नवरी मुलीची आई तिच्या दोन्ही मुलींना हळद लावताना दिसते. रात्रीचे 8 वाजलेत आणि डीजेचा सेटअप वगैरे लावून रेडी झालाय. आणि अजूनपर्यंत नवरी मुलीला हळद लावायचा कार्यक्रम आहे ना तो चालू आहे. हे बघा. आणि आता रात्रीचं जेवण वगैरे झालं ना की त्याच्यानंतर डीजे लागणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला फुल धमाल मजा मस्ती बघायला भेटणार आहे पुढे.